नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर म्हाडा मुंबई लॉटरीची ड्राफ्ट लिस्ट जी आहे ती पब्लिश झालेली आहे आणि आपण कोणत्या स्कीम आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये किती अर्ज आले ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर याच्यामध्ये आपण EWS ग्रुपसाठी पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण पाहूया EWS कॅटेगरीमध्ये स्कीम कोड 492. तर 492 हे विक्रोळी कन्नमवार नगर येथील उत्पन्न गट EWS साठी असून इमारत क्रमांक 156, 161, 162 आणि 163 आहेत. तर या ठिकाणी फक्त 2 सदनिका उपलब्ध आहेत. तर जनरल पब्लिक GP साठी 1 सदनिका आहे. या एका सदनिकेसाठी साधारणतः 444 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याच्यानंतर जर्नलिस्ट म्हणजेच पत्रकार यांच्यासाठी सुद्धा एकच घर आहे आणि या एका घरासाठी फक्त एकच अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजे हे जे जर्नलिस्ट आहेत ते सोडती आधीच विजेते झाले असं घोषित करायला काही हरकत नाही. त्यानंतर दुसरी कॅटेगरी आपण पाहूया पहाडी गोरेगाव स्कीम कोड 412A. या ठिकाणी एकूण 84 घरे असून ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आहेत. तर या ठिकाणी SC म्हणजेच अनुसूचित जातीसाठी 4 घरे उपलब्ध असून 2855 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. त्याच्यानंतर SC साठी 3 घरे असून 723 अर्ज प्राप्त झाले आहेत. आर्टिस्ट कलाकारसाठी 4 घरे उपलब्ध असून 137 अर्ज प्राप्त झाले आहेत. फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सैनिकांसाठी 12 घरे असून 144 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याच्यानंतर DT विमुक्त जाती याच्यासाठी 1 सदनिका उपलब्ध असून 316 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन माजी सैनिक यांच्यासाठी 2 सदनिका उपलब्ध असून 116 अर्ज प्राप्त झाले आहेत. SG राज्य शासकीय कर्मचारी 20 सदनिका उपलब्ध असून 470 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याच्यानंतर पत्रकार जर्नलिस्ट यांच्यासाठी 1 सदनिका उपलब्ध असून 14 अर्ज प्राप्त झाले आहेत. आणि GP जनरल पब्लिक सर्वसाधारण जनता तर GP साठी सर्वात जास्त प्रतिसाद मिळालेला असून 37 घरांसाठी 28,198 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर तिसरा स्कीम कोड आहे अँटॉप हिल वडाळा. तर अँटॉप हिल वडाळा स्कीम कोड 473. या ठिकाणी आर्टिस्ट यांच्यासाठी 2 सदनिका उपलब्ध असून 7 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर CG सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई यांच्यासाठी 2 सदनिका असून 3 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर आहे DF डिफेन्स फॅमिली याच्यासाठी 2 घरे उपलब्ध असून फक्त एकच अर्ज प्राप्त झालेला आहे. तर इथे सुद्धा विजेता होऊ शकतात सोडती आधीच. त्याच्यानंतर आहे DT साठी विमुक्त जाती 4 सदनिका उपलब्ध असून 27 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर आहे फ्रीडम फायटर याच्यासाठी 2 सदनिका असून 2 अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर हे दोघे सुद्धा विनर होऊ शकतात. त्याच्यानंतर आहे जनरल पब्लिक सर्वसाधारण जनता. तर यांच्यासाठी 45 सदनिका असून या ठिकाणी अर्ज प्राप्त झालेले आहेत 1344. त्याच्यानंतर आहे एक्स सर्व्हिसमॅन माजी सैनिक यांच्यासाठी 2 सदनिका उपलब्ध असून 12 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर आहे जर्नलिस्ट यांच्यासाठी 2 सदनिका उपलब्ध असून 3 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर आहे म्हाडा एम्प्लॉई. तर यांच्यासाठी 2 सदनिका असून या ठिकाणी फक्त एकच अर्ज प्राप्त झालेला आहे. तर ते सुद्धा विजेते घोषित होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आहे NT साठी 1 सदनिका उपलब्ध असून 37 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर आहे फिजिकल हँडिकॅप यांच्यासाठी 2 सदनिका उपलब्ध असून 43 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर आहे SC अनुसूचित जाती यांच्यासाठी 10 सदनिका उपलब्ध असून 185 अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर SG राज्य शासकीय कर्मचारी यांच्यासाठी 4 सदनिका उपलब्ध असून 58 अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर ST अनुसूचित जमाती यांच्यासाठी 5 सदनिका उपलब्ध असून 26 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याच्यानंतर EWS कॅटेगरीमध्ये चौथा स्कीम कोड आहे 364B PMGP कॉलनी मानखुर्द. या ठिकाणी
तर या ठिकाणी फक्त एकच 1 RKची सदनिका उपलब्ध होती म्हाडा एम्प्लॉईसाठी, तर त्या ठिकाणी एकच अर्जसुद्धा प्राप्त झालेले आहेत. तर हे सुद्धा लॉटरीपूर्वी विजेते घोषित म्हणायला हरकत नाही. तर हे जे अर्ज प्राप्त झालेले आहेत ते आम्ही कॅल्क्युलेट करून सांगितलेले आहेत. त्या कॅल्क्युलेशनमध्ये थोडी बहुत चुकी होण्याच्या शक्यता आहे किंवा चुकी होऊ शकते. स्कीम कोड 414 आणि 415 विक्रोळी याचंसुद्धा कॅल्क्युलेशन झालेलं आहे. तर त्याचंसुद्धा लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ. सध्या तरी हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपले सर्वांचे आभार.